विरघळून गेली. काही दिवसांनी दोघे एका छोट्या कॅफेमध्ये भेटले. कॉफी आणि मनमोकळे हसणं, सगळं अगदी स्वप्नासारखं वाटत होतं. आणि कॅफेच्या बाहेर उभा असलेला एक अनोळखी माणूस त्याच्याकडे बारकाईने पाहत होता. सईचा चेहरा अचानक फिकट पडला. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, आरव, आपण इथून लगेच निघूया का? काय झालं? सईचा आवाज थरथरत होता. तो माणूस मला ओळखतो. आरवने मागे वळून पाहिलं. तो माणूस हळूहळू त्यांच्या दिशेने चालत येत होता. तो कोण होता आणि सई त्याला पाहून इतकी का घाबरली? आरवने आलेला मेसेज पुन्हा पुन्हा वाचला. जर सईचं भलं हवं असेल तर तिच्यापासून दूर राहा. तो विचारात पडला. हा मेसेज